आदित्य साहेब ठाकरे आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। मी आदित्य साहेबांना विनंती करतो येऊन त्याने मशाल पेटवायची आहे. या ठिकाणी मांडू विधानसभेच्या वतीने जय महाराष्ट्र. मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे वाजायला साधारणपणे 20 मिनिटं राहिलेले आहे. पण या मतदारसंघाने निश्चय केलेला आहे की आपला भाऊ आपण दिल्लीत पाठवायचा ठरवलं ना तुम्ही. ही निवडणूक फार महत्वाची ठरत चाललेली आहे. जे मी देशात पाहत आहे तेच चित्र मला मुंबईत दिसत आहे. जे परिवर्तनाचे वारे देशात वाहू लागलेले आहेत तेच महाराष्ट्रात आहेत, तेच मुंबईत आहेत. 5 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल महाविकास आघाडी हा एक प्रयोग आपण पाहिला महाराष्ट्रामध्ये. आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे आपले मित्रपक्ष एकत्र आलो आणि या देशाच्या लोकशाहीसाठी, या देशाच्या संविधानासाठी आपण जे एकत्र आलो ते आपण एकत्र राहिलो आणि आपले मित्रपक्ष वाढत गेले. आज आपण पाहतोय देशाची इंडिया आघाडी आहे ती एवढी मजबूत झालेली आहे की भाजपने जो नारा दिला होता पहिला की अबकी बार 400 पार, तो नारा बदललेला आहे. उद्धव साहेबांनी जो नारा दिला दिल्लीत अबकी बार भाजपा तडीपार, तोच नारा संपूर्ण देशात ऐकू येत आहे. आणि मला पुन्हा एकदा आपल्याकडून ऐकू येते अबकी बार तडीपार, अबकी बार अबकी बार तडीपार. दुसरा माहित नाही का आपण पुढे खालतून येतो आवाज, मला लोकांचा आवाज ऐकायचा अबकी बार. हा आवाज फार महत्वाचा आहे आणि खरं ठरत चाललंय. तुम्हाला सांगतो अगदी देशभरात जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतात एक सुद्धा सीट भाजपला मिळत नाही म्हणजे नाही. ना तामिळनाडूमधून जिंकत आहे भाजप, ना केरळमधून जिंकत आहे, ना आंध्रमधून, ना तेलंगणामधून, ना कर्नाटकामधून. दक्षिण भारतातून साफ होत आहे आणि नॉर्थमध्ये हाफ होत आहे, अशी भाजपची परिस्थिती झालेली आहे. पण ही परिस्थिती सगळीकडे होत असताना आज मी तुम्हाला विचारायला आलोय, तुम्ही कोणाला मतदान करणार? संजय भाऊने तुम्ही दिल्लीत पाठवणार की नाही? त्यात भाषण करत होते संजय भाऊ. सॉरी, तुमच्या भाषणाच्या मध्ये आलो मी, पण तुम्हाला भाषण करायला खूप वेळ दिल्लीत मिळणार आणि संसद भवनात मिळणार म्हणजे मिळणारी खात्री आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला गल्लीतले विषय, दिल्लीतले विषय, यासमोर जनतेचे विषय, जी मुंबई तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, जो महाराष्ट्र तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, मतदान करणार आहे, जिंकून देणार आहे. मुंबईमधून 6 चे 6 उमेदवार आपले महाविकास आघाडीचे दिल्लीत 20 मेला जाणार म्हणजे जाणार हे ठरवलं आपण. कारण ही निवडणूक पंतप्रधान कोण बनणार ह्याच्यावर थांबलेली नाही आहे. ही निवडणूक केंद्र सरकार कोण बनवणार ह्याच्यावर थांबली नाही आहे. हे ठरलंय 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनतंय. लिहून घ्या तुम्ही, आपलं सरकार बनतंय. पण त्या सरकारमध्ये आपल्या मुंबईचे 6 उमेदवार आपण जिंकून देणार की नाही, आपले महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून देणार की नाही, एवढी निवडणूक आहे. गेले 2-2.5 वर्ष आपण पाहत आहोत महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, मुंबईवर जो अन्याय होत चाललेला आहे, या मिंदे सरकारकडून असेल, या भाजप प्रणित खोके सरकारकडून असेल, भाजपाकडून असेल, तो सहन करायचा नाही. तो अन्याय कचऱ्याच्या टोपलीत टाकायची वेळ आलेली आहे.